नॉर्मली काय असतं, जेव्हा आपण कॅप लावतो तर आपण असं समजतो की एकदा मी कॅप लावली की मला आता डॉक्टरांकडे जायचंच नाही. 10-10 वर्ष, 15-15 वर्ष जोपर्यंत ती कॅप तुटत नाही किंवा निघत नाही तोपर्यंत आपण डेंटिस्टकडे जात नाही. तर हे देखील चुकीचं आहे. तुम्हाला डेंटिस्टकडे दर 6 महिन्यातनं जाणं अगदी गरजेचं आहे. जरी तुम्ही रूट कॅनल केली असली, कॅप लावलेली असली, कॅप लावलेली नसली, तरी देखील जाऊन चेक करावं लागतं. कारण काय आहे की आज तुमचं वय समजा 25 आहे, 25व्या वर्षी तुम्ही कॅप लावली, तर त्यानंतर जर समजा तुम्ही रेग्युलरली त्याला मॉनिटर नाही केलं तर वयानुसार तुमच्या बोन लॉस होत राहतो. कॅप तर तिकडेच असणार, पण आजूबाजूचे जे तुमचं बोन आहे त्याची झीज होते आणि एकदा का त्याची झीज झाली की तिकडे फूड लॉजमेंट व्हायला लागते, जेवण अडकायला लागतं. जर जेवण अडकायला लागलं की त्यानंतर मग पुन्हा नवीन कॅव्हिटी तयार होते आणि बॅक्टेरिया खूप इंटेलिजंट असतात. एकदा का दात तुमचा रूट कॅनलला गेलेला आहे किंवा कॅप आहे तर तो तर खराब झालेला तुम्हाला समजणार नाही, कारण तो दात डेड झालेला असतो. तर ते बरोबर बाजूच्या नवीन दाताला कॅव्हिटी करायला लागतात आणि तुम्हाला वाटतं की तुमचा तो रूट कॅनलचा दात आहे तो दुखतोय आणि तुम्ही डॉक्टरांकडे येता आणि त्यांना विचारता की हा दात कसा काय दुखतोय, पण ऍक्च्युली तो दुखत नसतो, त्याच्या बाजूचा नवीन दात खराब झालेला असतो. याचं कारण म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे रूट कॅनल केल्यानंतर कधीही न जाणं. जर तुम्ही कॅप लावलेली आहे तर सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला वर्षातनं एकदा जाऊन त्या कॅपचा एक्सरे घेणं गरजेचं आहे. कुठे आजूबाजूला जेवण अडकत असेल तर त्यामुळे कॅव्हिटी होत असेल, कॅपच्या दातांमध्ये काय प्रॉब्लेम असेल, कॅप रिप्लेस करता येऊ शकते.